नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आज कोणता नवीन बदल झालेला आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील मित्रांनो. माझी लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो. आज तो कोणता बदल आहे ही सर्वात प्रथम आम्ही जाणून घेणार आहे मित्रांनो. आणि आता फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, तो तुम्हाला कुठे भरावा लागेल याच्यासाठी आता ते विषय आहे मित्रांनो. कारण बाहेरून मित्रांनो तुम्हाला सेतू केंद्रावर ते फॉर्म भरता येणार नाही. फक्त सर तुम्हाला आता फक्त एक पर्याय राहिलेला आहे. ते कोणता पर्याय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखविणार आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर मित्रांनो चला आपल्याला पहिल्यांदा जे GR आलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारचं 6/9/2024 ते GR मध्ये जी माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतो. चला तर पहिल्यांदा GR बघूया. बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत ओके, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ओके. आता हे संदर्भ मित्रांनो, संदर्भ वाचा अगोदर. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक MBA/2024 हे मित्रांनो त्याचा नंबर आहे. आता जी महत्त्वाचा विषय ते मित्रांनो, महत्त्वाचा विषय तुम्हाला वाचून दाखवतो डायरेक्टली. प्रस्तावना काय मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधार करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे ओके. शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्र आणि सेविका केंद्रामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्य देण्याबाबत शासन निर्णय विचारधारणी होती ओके. आता मित्रांनो तुमचे जे अर्ज आहे मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि सेविकामार्फत अर्ज स्वीकारले जाऊ शकतात फक्त ओके. आता मित्रांनो तुम्हाला शासन निर्णय काय ही महत्त्वाचा ही मुद्दा आहे मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थी माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात संदर्भात दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भात शासन निर्णय 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन CRP ओके, पुन्हा NULM, MSRLM व MAVIM मदत कक्ष प्रमुख, CMM म्हणजे आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या लाडकी बहिणीचं फॉर्म या 11 ठिकाणी तुम्ही आपलं फॉर्म भरू शकत होते. कुठं मित्रांनो, अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र, पुन्हा ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र, पुन्हा आशा सेविका, अशा 11 जागी तुम्ही आपला फॉर्म भरू शकत होते. पण आता त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा ते बदल काय तुम्हाला वाचून दाखवतो ओके. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आले अधिकार रद्द करण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला अंगणवाडी सेविका सोडून बाकीचे सर्व जेवढे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जात होते, जिथं फॉर्म तुम्ही भरत होते, ज्याला ऑप्शन होतं फॉर्म भरायचं, ते समजे सुविधा रद्द करण्यात आलेले. फक्त आता तुम्ही अंगणवाडी सेविका पशीच फॉर्म भरू शकतात ओके. या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी सेविका केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात येत आहे ओके. आता मित्रांनो तुमचं 6 तारखेच्या नंतर म्हणजे कालपासून तुम्हाला आजपासून इथून पुढं तुम्हाला अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही फॉर्म भरता येणार नाही. ही महत्त्वाचा विषय आहे. कारण मित्रांनो खूप फ्रॉड होत आहे, खूप व्यक्तीचे पैसे घेत आहेत, अशा भरपूर केसेस आहे की वरी कंप्लेंट गेलेले आहेत. अशा कारणामुळे मित्रांनो फक्त आणि फक्त आता अंगणवाडी सेविकेमार्फतच तुमचे फॉर्म स्वीकारले जाणार आहे ओके.
ही खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता तुम्ही कुठं ग्राहक सेवा केंद्रावर नाही, सेतू सुविधा केंद्रावर नाही, आपल्या सरकारवर नाही, कुठं आधार सेंटरवर नाही, कुठेही तुमचा फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही आता फक्त डायरेक्ट तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे, झेरॉक्स कॉपी घेऊन जायचे, फोटो घेऊन जायचे आणि आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेत ही फॉर्म दाखल करायचे आणि ऑन द स्पॉट जागेवर बसून फॉर्म ऑनलाईन करून घ्यायचं आहे आणि ते स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे त्या अर्जाचा आणि 2-3 दिवसानंतर आपलं फॉर्म अप्रूव्ह झालं किंवा नाही हे चेक करायचं आहे. चेक झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर तुम्हाला फॉर्म भरलं गेलं आहे असं समजून जाईल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता 15 तारखेला अगोदर तुमच्या खात्यामध्ये ज्याला पैसे आलेले नव्हते पाठीमागं त्यांना 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आणि जे कोणती महिला राहिलेल्या असतील आता त्यांना फक्त एकच पर्याय राहिलेला आहे, अंगणवाडी सेविका. आज मित्रांनो आम्ही सकाळी फॉर्म भरायचा प्रयत्न केला पण आम्हाला फॉर्म काय भरता आलं नाही. अशा बघा तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो काय अशा प्रकारे आम्हाला नोटिफिकेशन इथं दिसून येत आहे. ओके, ही खूप महत्त्वाचा मोठा बदल आहे मित्रांनो. चला आजच्यासाठी मित्रांनो इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थँक्यू.